आणि मराठी जे आहे शिक्षक संघ, थोडी मराठी माझी कमजोर आहे, सॉरी फॉर दॅट, कारण की मराठीत बोलण्याचा प्रसंगच येत नाही आणि तरी मी प्रयत्न करेन. आपलं मार्गदर्शन तर करणं खूप दूरची गोष्ट आहे, परंतु काव्य हा माझा सुद्धा छंद आहे, परंतु मी इंग्लिशमधून कविता रचते. माझ्या जर इंग्रजी अलाउड असेल तर मी नक्की तयारी. मी माझ्या वडिलांवर 2-3 कविता लिहिलेल्या आणि स्कूल डेजपासून मी इंग्रजीतून कविता लिहत आलेली आहे. मी ऋतिक रोशनवर त्यावेळेस त्या जमान्यात ऋतिक रोशन फार फेमस होते आणि एक त्या जमान्यात त्या वयात त्यांचं खूप एक हे होतं, तर त्यांच्यावर एक कविता लिहिलेली आहे. असे काही कविता मी लिहिलेल्या आहे आणि मॅडमच्या आग्रह असतो मी नक्कीच उद्या थोडी तयारी करून येईल. आणि खरोखर मला असं इथं सांगावंसं वाटतं की म्हणायचं म्हणून मॅडमची तारीफ नाही, तर खरोखर आजपर्यंत मी तरी माझ्या ह्या कारकिर्दीत असे एज्युकेशन ऑफिसर पाहिले नाही की ज्यांच्या येण्याने आमची भीती पूर्णपणे गायब झालेली आहे आणि इतक्या मन मोकळ्या रीतीने आम्ही त्यांच्यासमोर आपले मत मांडू शकत आहोत आणि एकदम आपल्या घरच्यासारखं व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांनी आमच्यामधला जोही कलागुण आहे त्यांना समोर येण्यासाठी हा जो सुंदरसा कार्यक्रम इथं आमच्या शाळेत घेतलेला आहे, त्याबद्दल खरोखर मी मॅडमचं आणि मराठी शिक्षक संघाचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन करते आणि हीच सदिच्छा व्यक्त करते की ह्यापुढे सुद्धा मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम, अनेक उपक्रम आपण राबवत असतो, पण आज मॅडमनी आमचा सुद्धा विचार केला. एक शिक्षक किंवा शिक्षिका यांच्यामधल्याही कलागुणांना वाव भेटावा, कुठेतरी एक प्लॅटफॉर्म भेटावं, एक स्टेज भेटावं आणि त्यांना सुद्धा एक आनंद घेता यावा. आपण नेहमी आनंद देतो आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या शाळेला एक आनंद देत असतो, पण आता तो आनंद तुम्हाला घेण्यासाठी मॅडमने विशेष करून हा सुंदरसा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मनपूर्वक मी मॅडमचे खूप खूप अभिनंदन करते आणि तुमचे सहकार्य, मार्गदर्शन असेच आम्हाला लाभेल आणि आम्ही सुद्धा तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करू ही ग्वाही देऊन माझी 2 शब्द. धन्यवाद मॅडम. एक हिंदीतनं असा आता आजच्या वातावरणात खेळीमेळीचं वातावरण आहे म्हणून मॅडम विषयी सगळे बोलत आहेत. आदमी को औरत की ताकत का अंदाजा उसी वक्त लगा लेना चाहिए. आदमी को औरत की ताकत का अंदाजा उसी वक्त लगा लेना चाहिए जब ये फौज लेके उसे देखने जाता है और वो शेरनी उधर से गिरती है. आदमी को औरत की ताकत का अंदाजा उसी वक्त लगा देना चाहिए. आदमी को औरत की ताकत का अंदाजा उसी वक्त लगा लेना चाहिए जब वो फौज लेके उसे देखने जाता है और वो शेरनी उधर से अकेली चली आती है. आमची स्वागत वातावरणात जे खेळी म्हणजे तसेच आता घड्याळ 12 वाजून गेले, 1 वाजता. कार्यक्रम आपला 11, 11:30ला सुरू होणार होता आणि असे कार्यक्रम असताना जेव्हा आपण आता तुमचे सगळ्यांचे चेहरे इकडे आहे, पण मी इथे बसून एकेकाचं निरीक्षण करते, सगळ्यांचे चेहरे हसरे दिसतात, म्हणजे त्रासिकता कोणाच्या चेहऱ्यावर नाही. त्यामुळे नक्कीच कार्यक्रम हा आपल्याला हवा त्या दिशेने वाटचाल करतो आहे हे आपण ठरवायला काही हरकत नाही. तर यानंतर मी अनिल सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. सर म्हणतात शाळेचे प्राचार्य, नोवेल स्कूलचे प्राचार्य अनुज सर इथे आपल्याला थोडं मार्गदर्शन पण थोडे व्यक्त होतील अशी मी त्यांना विनंती.
आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय डॉक्टर सुचिता पाटील मॅडम, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला, तसेच माननीय पेठे सर, माननीय राठोड सर, माननीय गावंडे सर, तसंच द नोएल इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य अर्पणा डोंगरे मॅडम आणि द नोएल इंग्लिश प्रायमरी स्कूल अकोलाचे प्राचार्य अरुण मानव सर, मी आपले सर्वांचे ह्या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित आहात. तसंच आणि सर्व माननीय सर्व शिक्षकगण जे आजचे आपण सुद्धा पाहुणे आहात, आपल्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमासाठी आम्ही स्वागत करू इच्छितो. तर ऑलरेडी काही गोष्टी सांगून झाल्या, त्याच्यामध्ये रिपीट करण्यात काही अर्थ नाही. पण एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आजचा हा कार्यक्रम पाहता जे इनिशिएटिव्ह किंवा जे इनिशिएटिव्ह मॅडमनी घेतला आहे ते खरोखर स्तुतियोग्य आहे. त्याचं कारण हे आहे की शिक्षक म्हणजे एक साधारण व्यक्ती नव्हे, आणि शिक्षणामध्ये कोणते कलागुण आहे हे आपल्याला आपण म्हणजे त्याचं काही गोष्टी गृहीत धरतो की शिक्षक म्हणजे शिक्षक आहे, त्यांचं काम फक्त शिकवणं ह्या कामापुरतंच मर्यादित आहे आणि शिक्षक म्हणजे फक्त तेवढ्याच कामापुरतं मर्यादित असतात. पण असं नव्हे. शिक्षक म्हणजे मल्टी डायमेन्शनल एक पर्सनॅलिटी असते आणि शिक्षकाचं काम हे सर्वात कठीण असं काम आपण आपल्याला माहितच आहे. शिक्षक म्हणून आपल्याला माहित आहे, पण कदाचित सोसायटीमध्ये ती इमेज तशी उभी होत नाही. पण आम्हाला नक्की ठामपणे माहिती आहे की शिक्षकांमध्ये किती कलागुण आहेत, शिक्षक काय काय करू शकतो. आणि आजच्या ह्या पिरियडमध्ये आपण पाहू शकतो की टीचर फोटो काढू शकते, टीचर डान्सिंग करू शकते, टीचर गाणी गाऊ शकते, टीचरला कविता सुद्धा बनवायला लागतात. आज काव्य महोत्सवासाठी जरी मोजकेच शिक्षक आज उपस्थित आहे, पण आपल्याला म्हणजे मला ठामपणे हे ठाऊक आहे की प्रत्येक शिक्षकामध्ये ते गुण आहेत. कारण की विद्यार्थ्यांना शिकवताना म्हणजे सर्वच गोष्टी शिकवायला लागतात, त्याच्यात एक कविता वगैरे ह्या पण आल्या. कारण की आम्ही पण जेव्हा मुलांना शिकवायचो तर मुलांना ते रायटिंग बोर्ड्स देऊन मुलांना कविता बनवण्यासाठी एक्सरसाइज असतात. तर त्यासाठी डेफिनेटली टीचरला जर ते आलं तर टीचर ते करून घेणार आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक शिक्षक म्हणजे मल्टीफेसिलिटेड पर्सनॅलिटी आहे आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून आज कविता जे महोत्सवासाठी आज जे टीचर्स आले आहेत तर त्यांचं जे एक फॅसेट आपण पाहणार आहे, व्यक्तिमत्वाचा एक भाग जो आपण पाहणार आहोत तो आज ह्या काव्य महोत्सवाच्या 2 दिवसांमध्ये डेफिनेटली सगळे जे शिक्षक आणि आले आहेत त्यांचा आम्ही डेफिनेटली अनुभव घेऊया. आणि असेच विविध कार्यक्रम मॅडम आयोजित करत आहेत, त्याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे आणि अभिमान सुद्धा आहे की अशा गोष्टी आपल्या मध्ये होत आहेत आणि अशा होत राहणार अशी सदिच्छा देऊन मी माझे 2 शब्द सांगतो. थँक्यू. धन्यवाद सर. असं सहहेतुक आणि डोळस व्यक्तिमत्व प्रत्येक शाळेला लाभलं तर शाळेचं नक्कीच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप धन्यवाद सर. आणि मायबोलीचा किल्ला आता द्यावा कोणाकरी, मायबोलीचा किल्ला आता द्यावा कोणाकरी, तेवढे सांगना गडकरी, धिक्काला तुम्ही बघा शाहिरा, दिसतो का तो तरी, आपला वारसा गादीवरी. असा व्याकुळ प्रश्न माडगूळकरांना जेव्हा पडला होता तेव्हा त्यांनाच त्याची उत्तरही सापडत गेली. आता हा वारसा प्रत्येक जण आपापल्या परीनं जपतो आहे आणि काही व्यक्तिमत्व अशीच या पद्धतीनं कार्यरत असणारी असतातच. स्थळ बदलतं, काळ बदलते, वेळ बदलते, साधनही बदलतात, पण असं संतत्वाचं कार्य करणारी काही लोक असतातच की जी ही पालखी मोठ्या दिमाखानं आपल्या खांद्यावर राहून पुढे नेत असतात. अशाच
जिल्हा परिषद अकोल्याला लाभलेले शिक्षणाधिकारी माननीय सुचिता पाटेकर मॅडम हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी हा वारसा जपलाय, जोपासताय, पेरताय आणि सर्वत्र सुगंध पसरवत आहेत. मॅडमला मी नम्र विनंती करते की आपण आम्हाला थोडं मार्गदर्शन पण करू शकतो. आजच्या काव्यधारा काव्य महोत्सवासाठी उपस्थित व्यासपीठावर सन्माननीय श्री पेठे सर, सन्माननीय श्री राठोड सर, सन्माननीय श्री गावंडे सर, सन्माननीय अनुल सर, सन्माननीय अनुष सर, सन्माननीय अर्पणा मॅडम, उपस्थित माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शाळेचे सर्व स्टॉफ सगळे, कारण खूप मेहनत करून त्यांनी सगळं केलेलं आहे. खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची सुरुवात कशी करावी याचा बऱ्याचदा असा आम्ही विचार करत होतो, परंतु आता 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहे, याला थोडं जरी लेट झालं असतं तर आपण हे करू शकलो नसतो. आणि कोरोनामध्ये पाहिलं तर सगळे अतिशय म्हणजे मानसिक दृष्ट्या आपलं थोडं खच्चीकरण झालं. किती नाही म्हटलं, तुम्ही किती घरी राहिले तरी जो उत्साह होता काम करण्याचा तो कुठेतरी म्हणजे आपोआपच आपण म्हणजे खाली जायला लागलो. तुम्ही किती म्हटलं की आम्ही घरी होतो, वाचन केलं, हे केलं, ते केलं, पण रुटीन काम जर आपलं झालं नाही तर आपोआपच आपण मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते, आपल्याला मागे आल्यासारखं वाटते. आणि या सर्व वातावरणामधून आपल्याला उभारी घेण्यासाठी एक नवं चैतन्य आपल्याला मिळावं. कारण मुलांसाठी तर तुम्ही काम करतात, शाळेमध्ये खूप मेहनत करतात. म्हणजे मी इतके शाळांना भेटी दिल्या, इतकं काम आहे सर्वांचं की खूप मेहनत तुम्ही मुलांसाठी करता आहात आणि ते पाहून मला खूप छान वाटते. परंतु शिक्षकांना सुद्धा मानसिक ताण असतो आणि तो ताण आपल्याला घालवण्यासाठी आणि दुसरं म्हणजे तुमच्यामध्ये असणारी प्रतिभा, काव्य प्रतिभा ही प्रत्येकाला लागत नाही. कुठलीही कला जी असते, आणि खरं मी तर अभ्यासापेक्षा कलाकारांचा खूप आदर करते. म्हणजे अभ्यास मला असं वाटते की ठीक आहे शिक्षणाधिकारी कोणी होऊन जाईल पण कवी नाही होऊ शकत होऊ शकत नाही. कारण की देवाकडची त्याला एक देणगी असते, ती जी शब्द संपत्ती, ते सौंदर्य, ती शब्दाची श्रीमंती प्रत्येकाकडे लाभत नाही आणि ती देवाने दिलेली असते. तो देवाने जन्माला घातलेला कवी असतो. असं मी स्वतःच माझा एक कवी असो, लेखक असो, चित्रकार असो, गायक असो, या सगळ्या कला तुम्ही घेऊन येत असतो. बाय बर्थ जन्मासोबत त्या असतात आणि कलाकारांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या पाठीवरशाबासकीची एक थाप मारणे मला खूप आवडते. की हे सगळं मी पाहिलं पाहिजे. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मी गेली, ज्या ठिकाणी गेली, तिथे इतके हिरे असतात आणि त्यांना न पाहता चाललंय नाही, या माझ्या तत्वात बसत नाही. मला असं वाटतं मी ज्या बहुतेक म्हणजे परभणीमध्ये मी आता 3 वर्ष काम केलं, यवतमाळमध्ये काम केलं, तर तिथे काय आहे, काय लपलेलं आहे, काय दडलेलं आहे त्या गावाच्या परिसरात, त्या जिल्ह्याच्या आजूबाजूला, माणसांमध्ये सुद्धा किती हिरे आहेत, कोण कसं आहे, हे सगळं जाणून घ्यायची उत्सुकता मला असते आणि ते सगळं शोधण्याचं एक मिशन माझ्याकडे असते. आणि मला खूप आनंद वाटतो की आज एक 100 कवी तुम्ही एकत्र आले. 2 दिवसाची नोंदणी आपली 100 लोकांची आहे. आणखी वेळेवर पण काही लोक आपल्याला जॉईन होणार आहेत. समाजामध्ये जर पाहिलं तसं एक सर्वसाधारण एखादा कवी असेल तर लोक टाळतात त्याला. बाबा त्याची कविता, त्याचं कारण असं असते की कवीचे शब्द हे साधारण माणसाला कळत नाही. म्हणजे कवीची कविता समजायला त्याच्याजवळ सुद्धा ती दृष्टी लागते की समविचारी, म्हणजे ज्याला त्या कवितेत इंटरेस्ट आहे किंवा कवितेचे जर तुम्ही विषय पाहिले, कवितेची पुस्तकं जर तुम्ही वाचले तर बऱ्याचदा आम्हाला पण त्या कवीला काय म्हणायचं आहे, तो कोणत्या विषयाच्या अनुषंगाने या शब्दांची तो मांडणी करतो आहे, त्याचा काय भावार्थ घ्यावा हे कधी कधी मला सुद्धा कळत. खूपदा मी असं कवीची कविता वाचताना मला पण प्रश्न येतो, कारण तितकी तितका अभ्यास कदाचित माझ्याकडे नसावा. त्यामुळे तुम्ही सगळे कवी एकत्र यावेत,
तुमच्या विचारांचं आदान प्रदान व्हावं, तुम्ही एकमेकांना भेटावं. कारण जिल्हा इतका मोठा असतो, 7 तालुके आपले आहे आणि तुम्हीच एकमेकांना भेटले नाही तर ही मराठी भाषेची चळवळ सुद्धा राहणार नाही. सर्व विषय बाकी बाजूला आणि मराठी भाषा किंवा लँग्वेज जी असते आपली ती एका बाजूला. जो मराठी शिकेल, जो मातृभाषा शिकेल, तोच विद्यार्थी, तोच माणूस आयुष्याचा खरा आनंद घेऊ शकतो. कारण त्याचं सगळं लहानपण त्या भाषेत गेलेलं असतं. भाषा म्हणजे नुसतं भाषा नाही, तर माणसाचं आयुष्य घडवणारा तो एक भाग आहे. ज्याची भाषा चांगली, ज्यांनी खूप वाचन केलेलं आहे, असाच व्यक्ती पुढे आयुष्यात तग धरू शकतो. मला वाचनाची आवड खूप होती आणि अतिशय आमचं गाव खूप छोटं होतं. अजूनही आताही त्या गावामध्ये जायला गाड्या नाहीत, आज रोजी सुद्धा. म्हणजे त्या काळात तर त्या गावात काहीच मिळत नव्हतं. परंतु कधी काळी आम्ही रेल्वे स्टेशन होतं आणि रेल्वेने जर एखादा अमरावती किंवा बडनेराला यायचं काम पडलं तर रेल्वे स्टेशनवरचा चांदोबा मला आठवतो. अजूनही त्याचं प्रेम आहे त्या पुस्तकात आणि खूप वाट पाहायचो की चांदोबा आपल्याला मिळते. आणि ते किती जपून ठेवायचं एक पुस्तक, तिथे त्याच्यामध्ये छान गोष्टी राहायच्या. विक्रम वेताळाची गोष्ट राहायची, मग तो विक्रम चालला, मग खूप असं एक फील असायचं त्या गोष्टींचं. त्यानंतर चाचा चौधरी कॉमिक्स मिळायचं आणि मग ती पुस्तकं किती जपून आपण वाचायचो. आणि पुस्तक तर कधीतरीच मिळायचं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मग मी नेहमी आपल्या घरी तेव्हा खेड्यामध्ये सर पुढीच किराणा यायचं, तेव्हा कॅरी बॅग नव्हते. तर माझी आजी जी होती ना, ती किराणा सामान आणलं की दोरे ती तिच्या वाकळा शिवासाठी ठेवायची आणि ते कागद माझ्यासाठी लावून ठेवायची. त्या कागदाचं वाचन म्हणजे त्याच्या पेपरचे तुकडे होते, पेपरही मिळत नव्हता, त्या रद्दीच्या तुकड्यांचं वाचन आम्ही करतो. ते वाचल्यानंतर असं वाटतं आज तास किती समृद्धी आपल्याकडे. आपण कमी पडतो आहे का मुलांसाठी? आपण या समाजामध्ये आता जो मोबाईल संस्कृती सुरू झालेली आहे, कुठेतरी याला पण खंडित करण्याचं काम आपल्या भाषा शिक्षकांचं. कारण वाचन चळवळीला जोपर्यंत आपण पुढे नेणार नाही, वाचणार नाही विद्यार्थी, वाचलं नाही तर त्याला लिहिता पण येणार नाही, पुढे लेखकही होणार नाही, कविता सुद्धा मुलं लिहू शकणार. कारण तांत्रिक म्हणजे त्याचा जो मेंदू आहे तो अतिशय टेक्निकली काम करायला लागेल. कविता एखादं लागलं, सुरुवातीला आपण पत्र लिहायचो, एखादा शुभेच्छा कार्ड जायच्या हाताने लिहून, आता आपण नेटवर्क सर्च करून लिहितो, आपण ते वाचतच नाही, आपल्या डोक्यातून शब्दही काढण्याचं भान आपल्याला नाही. त्यामुळे भाषा शिक्षकांची, तुमची, माझी आपली जबाबदारी आहे की आपल्या मुलांना परत आपल्याला भाषेकडे न्यायचं, परत आपल्याला त्या जुन्या गोष्टीकडे आपल्याला वळवायचं आहे. त्यासाठी हा महत्वाचा कार्यक्रम आपण आज घेतला. तुमची कविता कशी आहे किंवा तुम्ही किती लिहिली याच्याशी म्हणजे असं काही नाही की बाबा माझी कविता खूप गुणवत्तेची आहे, याची कमी आहे, असा इथे कुठेही भाव नाही. इथे फक्त तुम्ही सगळे एकत्र यावे, तुमची एकमेकांची भेट व्हावी, तुम्ही संवाद साधावा आणि भाषेसाठी आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम सुरू व्हावं. कारण एकमेकांचे चेहरे सुद्धा आपण पाहत नाही, काहीच माहित नसते, काहीही माहिती नाही. खूप साहित्यिक आहे, ते सगळे बसणारे अतिशय एक टॉपचा व्यक्ती आहे. त्या सगळ्यांचं गेट टुगेदर व्हावं, एकत्र यावं खूप, आणि 2 दिवस तुम्ही मजा पण एन्जॉय करावी, सगळ्यांनी एकमेकांसोबत राहावं. मी सरांना सांगितलं की सगळ्यांना 2 दिवसाची सुट्टी माझ्याकडे आज आणि उद्या. कारण शिक्षकांना पण त्याच्या भावना व्यक्त करायच्या असतात, त्याला पण भेटायचं असते आणि ऑफिशियल वेळेत तुम्ही हे काम नाही करू शकत. सुट्टी काढून तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत फिरू शकता, कुटुंबात जाऊ शकता, परंतु एकमेकांना भेटू शकत नाही. तर त्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे. आणि आज आपल्या काव्यधारा महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ आणि शिक्षणाधिकारी कार्यालय आपलं माध्यमिक या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने आज राजभाषा मराठी अकोला या YouTube चॅनलचं निर्मिती आपण केली आहे. आणि आज झालं असं मी जाहीर करते, कारण तुमच्या प्रत्येकाच्या कविता ते YouTube चॅनलवर असणार आहे. म्हणजे मी घरी बसून पण पाहू शकेल, तुम्ही तुमच्या फॅमिलीत पाठवू शकाल आणि याच्या पलीकडे जी काही ऍक्टिव्हिटी असेल ती सुद्धा आपण चॅनलला आपण ठेवू. म्हणजे ती संग्रही असेल, सगळ्यांना जिल्ह्याचं चॅनल पाहता येईल,
तुमचे वैयक्तिक असतील, परंतु इथे आपण सगळ्यांचे एक व्यासपीठ तयार करणार आहोत. त्याचबरोबर ग्रंथ प्रदर्शन सुद्धा आपल्याला शाळांमध्ये घ्यायचे आहे. तर ग्रंथ प्रदर्शनाचा उद्देश असा की वाचनालयाचे पुस्तक बाहेरच निघत नाही. सर 8-15च्या 15 राहिले पाहिजे, एखादा मुलगा चोरूनच घेऊन जाईल असं म्हणून ते पुस्तकच बाहेर येत नाही. त्याच्या किमतीशी मोजत बसतो आपण. 100 रुपयाचं पुस्तक फाटलं नाही पाहिजे एवढं इथंच आहे, इथंच आपल्याला. तर ही पुस्तकं कपाटाच्या बाहेर यावी, शिक्षकांना माहिती व्हावं की आपल्या कपाटात किती पुस्तकं आहे, काय आहे, मुलांनी ती पुस्तकं पाहावी. वाचली नाही तरी चालेल, परंतु मुलांच्या दृष्टीच ती पडणं फार महत्वाचं आहे. साहित्य प्रकार आहे, कुठं काय आजकालच्या पोरांना माहिती आहे. त्यासाठी ग्रंथ प्रदर्शनाचं सुद्धा आपण नियोजन केलेलं आहे. प्रत्येक शाळेमध्ये ग्रंथ प्रदर्शनाला कुठली तयारीची गरज नाहीये, फक्त पुस्तकं बाहेर काढून मुलांनी ते वाचणे एवढीच अपेक्षा आहे. कुठलाही कार्यक्रम वगैरे तिथं अपेक्षित नाही. तर अशा प्रकारे भाषेचे 2 कार्यक्रम आपण या सत्रामध्ये घेणार आहोत. तर कदाचित ग्रंथ प्रदर्शन आपलं उशिरा झालं, पुढच्या सत्रात तो कार्यक्रम सुरुवातीलाच आपण घेऊ. त्यानंतरचा एक आपला असणार आहे पुस्तक समीक्षणाचा कार्यक्रम असणार आहे शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी. असा पुढच्या जुलै मधला प्रोग्राम आताच तयार होणार आहे. पुढच्या वर्षीचं पुस्तक समीक्षण पण आपल्याला करता आलं पाहिजे, आपल्या मुलांनाही करता आलं पाहिजे. भाषेसाठी आणखी तुमच्याकडे काही इनोव्हेशन असतील, आयडिया असतील तर तुम्ही नक्की सांगा. तर मुलांसाठी काम करणार आहोत. तर आज या ठिकाणी खरं खूप छान कौटुंबिकच कार्यक्रम आहे. कारण काव्यधारा म्हटलं आणि इथे जर शिस्तीत बसलं तर ते काही शक्य नाही ना. त्याचं मजाच येणार. कोणी बोललं नाही, हसलं नाही किंवा एखाद्या अधिकाऱ्याच्या भीतीत जर कार्यक्रम झाला तर त्या कवी संमेलनाचा काही अर्थच नाही. तर आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात तुम्हाला आनंद घ्यायचा आहे, कविता सादर करायची आहे. कवितेचं पुस्तक सुद्धा करण्याचा एक माझा मानस आहे. या 2 दिवसात जेवढ्या काही आपल्या कविता असतील त्यांचा कवीचा एक फोटो आणि त्याची कविता असं एक पुस्तक. कारण तुम्हाला एकमेकांची आठवण असणार आहे सोबत आणि खूप मजा येते ते पुस्तक पाहताना. एकमेकाच्या मित्रमैत्रिणीच्या कविता असतात, अनोळखी लोकांच्या कविता खूप पुस्तक पाहतो, परंतु आपलं पुस्तक आपलं सगळ्यांचं ते सुद्धा आपलं कवी संमेलन झालं की होणार आहे. आणि खरं तर आज मी सरांचे खूप म्हणजे आभार व्यक्त करते की इतकी छान तयारी त्यांनी आपल्याला करून दिली. कारण कवी संमेलनाचं जे वातावरण आहे त्याच्याही पेक्षा सुंदर असं एखादा वृक्ष ठिकाणी घेतलं असतं तर ती मजा आली नसते. आणि अतिशय सुंदर असं आपल्याला हा हॉल आणि इतकं सगळं आपल्याला उपलब्ध करून दिलं. जसं सरांनी सांगितलं की लग्नात आल्यासारखं सगळ्यांना वाटते आहे की आता थोड्या वेळाने नवरीच. आणि मॅडमनी तुम्हाला सांगितलं की नवरदेव येताना सगळ्यांना घेऊन येतो आणि नवरी आणि नांदायला तशी मी आहे बरं. कारण माहिती काय, तुमचं सगळ्यांचा जिल्हा आहे पण माझं इथं कोणी नाही. आणि मी परभणीमधून म्हणा किंवा कुठं नाही, मी एकटी या जिल्ह्यात आलेली आहे. आता हे हा सगळा संसार माझा आपल्याचा. मांडायचं आहे की आपल्या जिल्ह्याच्या गुणवत्तेत त्याची भर पडली पाहिजे. आपल्याला चांगलं काम करता आलं पाहिजे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात गेलं पाहिजे की अकोला जिल्ह्यात असं काम झालेलं आहे. तर सर्वांना खूप शुभेच्छा, सरांचे आभार. आणि आता आपण कवी संमेलनाला सुरुवात करूया. उद्या सर्वांनी यायचं आहे. आज आपल्याला वेळ झाला उद्घाटनाचा. उद्या कुठलेही भाषण नसणार. 11 वाजता आपला कार्यक्रम शाळेत सुरू होणार. जे कवी राहिलेले आहेत तुमचे तर आज सगळं शूटिंग होणार आहे तुमच्या सगळ्या कवितेचं. उद्या जे कवी आहेत ते पण त्याचं सादरीकरण करतील. आणि मॅडमलाही मी विनंती करते की उद्या तुमचे काही शिक्षक असतील आपण पण मॅडम त्यामध्ये आनंद घ्यावा अशी आमची इच्छा आहे. तर आपल्याला हा आनंद सोहळा साजरा करायचा आहे, त्या दृष्टीनं सर्वांनी आनंद घ्या आणि सगळ्यांना बोलवा. उद्या एकत्रित मी पण असणार आहे, उद्या पण मी तुमच्या सोबत असणार आहे. तर सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. कुटुंब प्रमुख जर असं असेल ना तर नक्कीच त्या संसाराला दृष्ट लागण्याजोगाच तो संसार होत असतो. आपल्यासारखं कुटुंब प्रमुख असणं म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत, त्या घरातील सगळे लोक. मॅडमनी आताच सांगितलं की आपण आता कवी संमेलनाला सुरुवात करीत आहोत. तर सर सगळे बसणार आहेत ना? आम्ही समोर बसतो आता सगळे. तर आज हा जो सोहळा आपण इथे साजरा करतो आहे आणि त्याआधी उद्घाटनाचा हा जो कार्यक्रम होता, या कार्यक्रमासाठी
काव्यपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या सर्वांचे मी मनापासून इथे आभार मानते. आणि या शाळेच्या योग शिक्षिका, शारीरिक शिक्षिका आणि गाईडच्या हिमालय वूड बॅचच्या महाराष्ट्र राज्याच्या ह्या ज्या शिक्षिका आहेत, कल्पना सुरेश दास मॅडम आणि त्यांच्या 2 गाईड मुली, यांनी काव्यपीठावर यायचं आहे. मॅडम आपला छानसा सत्कार करणार आहे. केलेल्या कामाचं कौतुक झालं की आणखी हुरूप येतो, आणखी नवं काहीतरी करावं असं वाटतं. सोबत ना मुली पण आहेत, त्याच्यामुळे टाळ्या छान भरपूर होत्या. धन्यवाद मॅडम. बहीण भाऊ भेटत नाही. हा तिन्ही बांधवांचं मॅडमच्या हातून कौतुकपूर्ण एक अभिनंदन हा कार्यक्रम. अच्छा निघाला. मी मान्यवरांना विनंती करते की कृपया आपण समोर यावं आणि स्थानापन्न व्हावं. लगेचच आपण काव्यधारा सोहळ्याचा सुरुवात करत आहोत. बोलताना बोलले की कवी जन्माला यावा लागतो. आपल्या अकोल्याचं वैभव जे आहे, वऱ्हाडी वैभव, लोककवी विठ्ठल काका वाघ ते म्हणतात की प्रतिमांची निर्मिती करता यायला पाहिजे. प्रतिमांची निर्मिती जर करता येत असेल तर कविता लिहावी, म्हणजे मराठी समृद्ध होईल. नाही तर मग ती मराठी भाग्यवान ठरेल. सूचक बोलले आहेत ते. निर्मिती करता आली तर मराठी समृद्ध होईल आणि करता आली नाही तर मराठी भाग्यवान ठरेल. हा जो काव्यधारा महोत्सव आहे तर यासाठी आता आपण उद्घाटन विचारांनी ज्येष्ठ ज्यांची पुस्तकं छान प्रसिद्ध झाली आणि अख्ख्या महाराष्ट्रात गाजतायत असे दिनेश गावंडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली एक रचना इथे सादर करावी, म्हणजे आपल्या काव्यधाराची पहिली निरंजन पेटली असे आपण समजू. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. या कविता संग्रहाच्या अगोदर कविता महाराष्ट्रातला एक मौजचा एक दिवाळी अंक निघतो. मला असं वाटायचं की बा या मौजमध्ये मंगेश पाडगावकर मोठमोठे कवी महाराष्ट्रातले त्यांच्या कविता प्रकाशित होतात. म्हटलं आपली एखादी कविता पाठवून पाहायची. अनाहूतपणे आलेल्या साहित्याचाही तिथे स्वीकार होतो हे तेव्हा मला या कविता प्रकाशित झाल्यानंतर माहीत झालं. त्यामध्ये प्रकाशित झालेली आणि आता माझ्या या कंदिलाच्या लख उजेडात या कविता संग्रहात ती घेतली आहे मी. त्या कवितेचं शीर्षक आहे माझ्या वाढदिवशी. माझ्या वाढदिवशी मी अंदाजाने कापतो अंधाराचा केक. माझ्या वाढदिवशी मी अंदाजाने कापतो अंधाराचा केक. रात्री कामावरून उशिरा घरी परतताना अलीकडे वय वाढण्याचं दुःखही देतं मला शुभेच्छा न विसरता. प्रेयसी सारखं जगतोय मी या खासगी नोकरीला. आताशा आईपेक्षाही म्हातारा वाटतो मला तिचा माझ्या लग्नाचा तगारा.
माती पाण्या वाचून घाबेजलेल्या बियाण्यासारखं वाटतं बाबाला माझं शिक्षण आणि माझी निरक्षर आजी. घरी आलेलं प्रत्येक पत्र जीवापराड जपून ठेवते इंटरव्ह्यू पासून. माझ्या वाढदिवशी उदास वाटतो मला भिंतीवर अडकवलेल्या पोस्टरातला सार सांगणारा प्रश्नही. माझ्या वाढदिवशी उदास वाटतो मला भिंतीवर अडकवलेल्या पोस्टरातला सार सांगणारा प्रश्नही. तेव्हा दुःखाचा पर्वत पेलणाऱ्या आईच्या डोळ्यातला उत्साह श्लोक होऊन उतरतो माझ्याकडून गेलेल्या पायात, माझ्याकडून गेलेल्या पायात. वैचारिक पातळीवरची ही जी रचना होती आत कुठेतरी डोकवायला लावत होती आणि विचारांना प्रेरित करीत होती. सर, खूप सुंदर रचना आपण इथे सादर केली. यानंतर कविता रामभाऊ जवळचा यांची ही कविता आहे वय चाललं वाढ. अरे द्या. मॅडम दुसरी कविता सादर करताय. पिळोलाईट बंदच काही देतो. उपस्थित मान्यवर मंच, मला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षणाधिकारी मॅडमचे खूप खूप आभार मानते. पहिलंच व्यासपीठ आहे माझं व्यक्त होण्याचं. खूप खूप शुभेच्छा मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आता कोरोनाचं हे सुरू होतं तेव्हा शाळेत बसलेली होती मुलं नव्हते, कोणीच नव्हतं. सर्व शिक्षक स्टाफ रूम मध्ये बसलेले होते. आणि एक गोष्ट आणखी इथं नमूद करावीशी वाटते की मी माझ्या शाळेत एकटीच माध्यमिक शिक्षिका राहिलेली आहे. सगळे रिटायर झालेले आहेत. त्याच्याने मग कोणी सोबत नाही म्हणून मला निसर्गाच्या सानिध्यात बसायला फार आवडते. म्हणून मी सहसा जास्तीत जास्त उपलब्ध कुठं असेल तर मैदानात माझी चेअर टाकून आणि एक बेंच टाकून मी तिथंच बसते. मग तिथं बसलेली असताना साधारण दिनांक 6/7/2021 वेळ होती 12:30 ते 1च्या दरम्यानची. मी तिथं बसली शाळेचं निरीक्षण करत होती. परंतु माझी शाळा जिजामाता विद्यालय नया अंधुरा मला पाहून माझ्यासोबत काहीतरी बोलत होती. ती मला नेहमी म्हणजे मी रोज तिचं निरीक्षण करायची. ती मला एक शब्दाने तेव्हा ती बोलली नाही, पण त्या दिवशी मला काहीतरी जाणवलं की माझी शाळा माझ्यासोबत बोलत आहे. सॉरी, माझी शाळा माझ्याशी आज बोलत होती. आलीस का ग तू म्हणून मला विचारत होती. काय म्हणते परिस्थिती, आता तरी सुधारेल का, सांग ना ग मला तू, मुलं परत येतील का. तो त्यांचा गोंधळ, मुलांचा शाळेत आल्याबरोबर खूप गोंधळ असतो. तो त्यांचा गोंधळ, तुमचे त्यांच्यावर ओरडणे, पुन्हा रांगेत उभे राहून राष्ट्रगीत होईल का, सांग ना ग मला तू, मुलं परत येतील का. पहिल्या तासाची घंटा, तुमच्या हातात खडू पुस्तक, म्हणजे शिक्षकांच्या हातात खडू पुस्तक. पहिल्या तासाची घंटा, तुमच्या हातात खडू पुस्तक, पुन्हा मुलं वर्गात येऊन गुपचूप शिकतील का, सांग ना ग मला तू, मुलं परत येतील का. बाकड्यांची उडाताण, आपण सहसा शिक्षक शाळेत म्हणजे वर्गात गेल्याबरोबर विद्यार्थी आपले डेस्क बेंच ओढतात, मागे पुढे करतात. बाकड्यांची ओढाताण, त्यावरील नक्षीकामे भरपूर करून ठेवतात विद्यार्थी बाकड्यांवर. आपण कदाचित पाहिलं असेल, कदाचित आपण विद्यार्थी असताना भरपूर नक्षीकामं केलेली आहेत, मला तरी आठवते. बाकड्यांची ओढाताण, त्यावरील नक्षीकामे, याले सांगा ना सर. बरोबर आहे, खूप वेळा होते पिरियड सुरू असताना. याले सांगा ना सर, पुन्हा ऐकू येईल का, सांग ना ग मला तू, मुलं शाळेत येतील का. मधल्या सुट्टीत खिचडीचा सुवास ग्राउंड मध्ये पसरेल का, पुन्हा मुलं रांगेत लागून खिचडी घेतील का, सांग ना ग मला तू, मुलं शाळेत येतील का. ग्राउंडवर खेळताना खिचाखिची होईल का, मुलं खूप भांडणं करतात.
आणि भांडण घेऊन सरळ स्टाफ रूम मध्ये येतात किंवा शिक्षकांकडे ग्राउंड मध्ये जे शिक्षक बसलेले असतात देखरेखीसाठी त्यांच्याकडे येतात। ग्राउंडवर खेळताना किचाकिची होईल का? भांडणे करत मुलं शिक्षकांकडे जातील का? सांग ना गं मला तू, मुलं परत येतील का? दीर्घ घंटा झाल्यावर म्हणजे आता शाळा सुटायची वेळ आली, दीर्घ घंटा झाल्यावर मुलं पसायदान म्हणतील का? आमच्या शाळेत चालू नाही, शाळा सुटल्यानंतर आम्ही सर्व मुलं एकत्र बसवतो आणि त्यांचं पसायदान घेतो। तसंच दीर्घ घंटा झाल्यावर मुलं पसायदान म्हणतील का? गप्पा गोष्टी करत सारे आपापल्या घरी जातील का? सांग ना मला तू, मुलं परत येतील का? आता ही माझी शाळा माझ्यासोबत बोलत होती, आता मला तिला उत्तर द्यायचं आहे, सकारात्मक उत्तर मला तिला द्यायचं आहे। म्हणून येतील हा मुलं सारे, माझं उत्तर मी माझ्या शाळेला देत आहे। येतील हा मुलं सारे, पुन्हा बगीचा हा फुलेल, येतील हा मुलं सारे, पुन्हा बगीचा हा फुलेल, सुगंधाने त्यांच्या सारा, परिसर तुझा दरवळेल, परिसर तुझा दरवळेल। धन्यवाद। शाळेच्या भिंती, कोपरे, डेस्क बेंच, फळा, हॉल, प्रत्येकाला आठवण येत होती विद्यार्थ्यांचीही आणि शिक्षकांचीही। जेव्हा जेव्हा परत आता एवढ्याचे झालं की शाळा बंद चालू, शाळा बंद चालू, आमचा एक शाळेतला मुलगा छोटासा म्हणतो, मॅडम हे तर शाळेच्या लाईटच्या बटनासारखं झालं, चालू बंद काऊन करता मॅडम? म्हटलं राजा आमच्या हाती नाही ना, काय करावं सांग तू। आम्ही किती घरचे कपडे घालून येतो आणि 11 वाजता नाही येत, आम्ही 12 वाजता येतो आणि 3 वाजता चालले जातो। मग कोणाला माहिती नाही पडली मॅडम शाळा सुरू आहे म्हणून। इतकी मुलांना ओढ होती आणि मॅडमची शाळा मॅडमशी बोलली, खूप छान बोलली, तिच्या भावना तिने खूप छान व्यक्त केल्या। धन्यवाद मॅडम। यानंतर मी इथे सादर आमंत्रित करते आहे आरती आनंद मुळे यांना, न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेजच्या शिक्षक। नमस्कार। माँ सरस्वती, आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सुचिता पाटेकर मॅडम आणि त्या मॅडम सारखाच माझा सुद्धा आज हा पहिलाच प्रसंग आहे एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती आहे। स्वागत आणि खरोखर मॅडम अगदी मनापासून म्हणजे आभारी आहे, कारण आम्हाला सुद्धा कधी कधी असं वाटतं आम्ही जी रचना करतो ती 4 चौघांनी ऐकावी, आपल्याला शाबासकी मिळावी आणि अजून प्रोत्साहन मिळतं। मागे ज्या दिवशी लिंक सरांनी टाकली त्या दिवशी माझा विषय वेगळा होता, कारण सावित्रीबाई जयंती झालेली होती आणि तो विषय मी घेतलेला होता। पण आता 2 दिवस आधी अखिल भारतीय साहित्य परिषदेने एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि शबाना दिदींचा वाढदिवस म्हणून, तर बहुतेक माझ्या काव्यप्रेमींना ते माहिती असेल। आणि त्याच्यामध्ये त्यांनी विषय ठेवला होता वय चाललं वाढलं, आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ती अष्टाक्षरी होती। अष्टाक्षरी म्हणजे फक्त 8 अक्षरांमध्ये ती रचना बसवायची आणि तीही माझी पहिलीच वेळ होती। कविता करते पण अष्टाक्षरी वगैरे हा काय प्रकार आहे, तर मला ती लिंक जॉईन करायला जरा वेळ झाला, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये सहभागी नाही होऊ शकले। पण ती कविता आज मी इथे सादर करते आहे। वय चाललं वाढलं, अष्टाक्षरी आहे। वय चाललं वाढलं आता जपावे स्वतःला, वय चाललं वाढलं आता जपावे स्वतःला, मन बोलले माझ्याशी आता वासना कशाला। वय चाललं वाढलं आता जपावे स्वतःला, मन बोलले माझ्याशी आता वासना कशाला। ठेव आरोग्य उत्तम, ठेव आरोग्य उत्तम, नको लालसा ठेवूस, भजे नाही रे चालत जरी बाहेर पाऊस। ठेव आरोग्य उत्तम, नको लालसा ठेवूस, भजे नाही रे चालत जरी बाहेर पाऊस। नातू खुणवी तुझला, नातू खुणवी तुझला, पळ मागुनी म्हणतो, वय विसरू नकोस, सांग बुडघा दुखतो। नातू खुणवी तुझला, पळ मागुनी म्हणतो, वय विसरू नकोस, सांग बुडघा दुखतो। वय चाललं वाढत पैसा जपून वापर,
वय चाललं वाढत पैसा जपून वापर नाही शिल्लक ठेवला पोरं फोडं ती खापर वय चाललं वाढत पैसा जपून वापर नाही शिल्लक ठेवला पोरं फोडं ती खापर पैसा जपून वापर पैसा जपून वापर कुणी कुणाचं नसत पैसा जपून वापर कुणी कुणाचं नसत वेळ आली की कळत नातं फसव असत पैसा जपून वापर कुणी कुणाचं नसत वेळ आली की कळत नातं फसव असत आता नव्याने स्वतःला सिद्ध करावे आपण आता नव्याने स्वतःला सिद्ध करावे आपण जुने जोखड फेकून खोल डोळ्याचे झाकण आता नव्याने स्वतःला सिद्ध करावे आपण जुने जोखड फेकून खोल डोळ्याचे झाकण पत्नी आहेच सोबत पत्नी आहेच सोबत प्रेम तिच्याशी करावे वय चालले वाढत दोघे आनंदी राहावे पत्नी आहेच सोबत प्रेम तिच्याशी करावे वय चालले वाढत दोघे आनंदी राहावे दोघे आनंदी राहावे धन्यवाद. मस्तानिया उर्दू हायस्कूलचे फारुख मोहम्मद हारून सर आलेले ठीक आहे. यानंतर परशुराम नाईक विद्यालय बोरगाव मंचूच्या माधुरी खेळलेकर मॅडम यांना मी इथे आमंत्रित करते. आदरणीय व्यासपीठ, सर्व कवी कवयित्री, शिक्षक बंधू भगिनींनो आणि उपस्थित असणारे सर्व मंडळी, माझे नाव सौ माधुरी गजानन खेळलेकर, परशुराम नाईक विद्यालय बोरगाव मंचू. माझ्या कवितेचे नाव आहे, कविता स्वरचित आहे. कवितेचे नाव आहे नारी शक्ती. नारी शक्तीची किमयाच न्यारी, नारी शक्तीची किमयाच नारी, न्यारी कधी माता कधी भगिनी, कधी दुहिता तर कधी भार्या, तर कधी स्नुषा, तर कधी मैत्रीण जीवलग. प्रत्येक ठिकाणी जिव्हाळा अलग अलग. प्रेरणेचा जणू स्त्रोतही तूच, प्रेरणेचा जणू स्त्रोतही तूच, खंबीरपणे पाठराखीण करणारीही तूच. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे निर्भीडपणे उभी असणारीही तूच. संसार रूपी रथाचे चाकही असते तूच. हा रथ कुरकुरायला लागला तर, हा रथ कुरकुरायला लागला तर साथीदाराला वंगण रूपी सामर्थ्याचे प्रेरणेचे बळ देणारीही तूच. विश्व निर्मातीही तूच, राष्ट्र निर्मातीही तूच, थोर पुरुषांची जननीही तूच. संबोधिले जरी तुला ललना, संबोधिले जरी तुला ललना, तुझ्याशिवाय पान हलेना. सौंदर्याची तू कामिनी, सौंदर्याची तू कामिनी, तुझ्याशिवाय वंशाची वृद्धीच नाही, तुझ्याशिवाय सदनाला शोभाच नाही. सुसंस्कारांची शिदोरी तू, भावी पिढ्यांचा आधारस्तंभ तू. जिजाऊ तू, सावित्री तू, अहिल्याबाईही तूच, रमाईही तूच, अंतराला गवसणी घालणारी कल्पनाही तूच. देशाचा आर्थिक व्यवहार सांभाळणारी निर्मलाही तूच. गानकोकिळा लता दिदीही तूच. अकोला जिल्ह्याच्या शैक्षणिक कारभार उत्तमरित्या यशस्वीरित्या पाहणाऱ्या सुचिता पाटेकर मॅडमही तूच. वंदनीय तू, वंदनीय तू, पूजनीय तू, नंदादीपाप्रमाणे कर्तव्य रूपाने अखंड देवत राहणारीही तूच. अशा या नारी शक्तीला त्रिवार अभिमानाने सांगत असते बाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे. युगकर्त्या त्या शिवाजीची मी आई आहे, युगकर्त्या त्या शिवाजीची मी आई आहे. आणि यानंतर नारी शक्ती सलाम पुन्हा एकदा इथे मी आमंत्रित करते जिल्हा परिषद शाळा देऊळगाव अकोट येथून आलेले नंदकिशोर पोटदुखे सर यांना. नंदकिशोर पोटदुखे सर.
काव्यधारा महोत्सवाच्या निमित्ताने आजचे आयोजक आणि आजच्या या काव्यधारा महोत्सवाचे अध्यक्ष आदरणीय सुचिता पाटील मॅडम आणि सर्व रसिक आमच्या ताई उत्कृष्ट संचलन करत आहेत कलकत्ताई. धन्यवाद. आपण पाहतो की कोरोना काळामध्ये अनेकांच्या हातून काम निघून गेलेलं आहे. माझ्या दृष्टीनं आजच्या या युगामध्ये तोच व्यक्ती भाग्यवान की ज्याच्या हाताला काम आहे. याच आशयाची माझी रचना आहे. हाताला जर काम मिळाले, वधारिणी वृत्तामधील रचना आहे. हाताला जर काम मिळाले, जगण्याचे मग जुळते सूत्र, आयुष्याच्या प्रश्नासाठी तयार आमचे आहे उत्तर. जन्मापासून जरी गरिबी उगा कुणाला दूषण नाही. पीठ मिळाले जरी आयती, रेग मारणे भूषण नाही. कष्टाने हा देह राखला तरी लागते झोप सुखाची, पार टाकली सजे निवारा, असो नेमके प्रदूषण काही. दिली एक तू चोच विधात्या, दाने तू देतो सत्तर, आयुष्याच्या प्रश्नासाठी तयार आमचे आहे उत्तर. हात रावती हजार येते, उंच इमारत उभी राहते. आपण पाहतो मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या राहतात, परंतु त्यासाठी राबणारा जो वर्ग आहे तर तो दुर्लक्षित राहतो. खरा तो वर्ग महत्वाचा आहे. हात रावती हजार येते, उंच इमारत उभी राहते, असेच व्हावे घर एखादे, स्वप्न माझी ही सखी पाहते. लोखंडाचे तुकडे करण्या घनास घेऊन घाव घालतो, पकडून छन्नी अभिमानाने कार्य तिची ती पार पाडते. इथं जो लोखंड तोडणारा मजूर आहे तो माझ्या डोळ्यासमोर आहे, त्याच्या हाताला काम मिळालं. घाव एकदा वर्मी बसला, नशीब होते हे बलवत्तर, आयुष्याच्या प्रश्नासाठी तयार आमचे आहे उत्तर. संसाराच्या वेळीवरती एक उमलली कळी हसली, हसते जेव्हा आनंदाने, धून वाजते जशी बासरी. शिकवू तिजला उत्साहाने सावित्रीच्या लेकीवाणी, शिकवू तिजला उत्साहाने सावित्रीच्या लेकीवाणी, दाखविल ती उजेड वाटा माहेरी तशी सासरी. तिच्याच साठी घाम गाळतो, घामाला या बनवू अत्तर. तिच्याच साठी घाम गाळतो, घामाला या बनवू अत्तर, आयुष्याच्या प्रश्नासाठी तयार आमचे आहे उत्तर. आणि शेवटचं कडलं, परिश्रमाच्या या झाडाला फुले सुगंधी नक्कीच येतील. परिश्रमाच्या या झाडाला फुले सुगंधी नक्की येतील, नसे कोणते काम हीनते. या जगात कोणतंही काम हीन दर्जाचं नाही. काम म्हणजे काम आहे. नसे कोणते काम हीनते, दिवस आमचे बदलून जातील. सुखी राहू दे घरकुल माझे, साध घालतो मनापासून, सार्थक होण्या या जन्माचे कष्टच आता तारुण नेते. डाव एवढा जिंकण्यास हा किती हारलो तरी बेहत्तर, डाव एवढा जिंकण्यास हा किती हारलो तरी बेहत्तर, आयुष्याच्या प्रश्नासाठी तयार आमचे आहे उत्तर. हाताला जर काम मिळाले, जगण्याचे मग जुळते सूत्र, आयुष्याच्या प्रश्नासाठी तयार आमचे आहे उत्तर. आयुष्याच्या प्रश्नासाठी तयार आमचे आहे उत्तर. मंडळी, कविता म्हणजे जादूचा स्पर्श असतो. ती ऐकणाऱ्याच्या आणि वाचणाऱ्याच्या मनात शिरत असते, कारण तिचं नातं समाजाशी असतं. कवितेनं समाज फुलतो, दरवळतो, खदखदतो आणि तोच खरा कवीने मांडायचा असतो. हे कवीचं एक शब्दाच्या परीत जपलेलं चारित्र्य असतं. धन्यवाद सर, नंदकिशोर सर. खूप सुंदर अशी एक रचना आपण इथे सादर केली. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवामेळ येथून आलेल्या प्रियंका गिरी पुरी मॅडम यांना मी इथे आमंत्रित करते.
सन्माननीय व्यासपीठ, हे व्यासपीठ खरं तर वेगळं आहे इतर व्यासपीठांपेक्षा, कारण हे घरानं दिलेलं अगदी जवळचं व्यासपीठ आहे. आणि कविता रचने हा छंद फक्त मनोरंजनासाठी नक्कीच नाही. मोठ्यांना जरी कंटाळवाण्या वाटल्या तरी मुलांना कविता फार आवडतात. छोटीशी सुट्टी का असेना, थोडंसं खेळून आली की मुलं म्हणतातच एखादी कविता पडेल. मग कशीही रचा, मुलं त्याच्यावर नाचतात, आनंदी होतात. आणि कविता हा छंद आहे याचा तेव्हा मलाही आनंद होतो. कविता विठ्ठलासाठी. श्वासातून स्फुरतो विठ्ठल, ओठांवर उरतो विठ्ठल. श्वासातून स्फुरतो विठ्ठल, ओठांवर उरतो विठ्ठल. दिसतो अन उमगत जातो, दिसतो अन उमगत जातो, मज ठाई ठाई विठ्ठल. भेगाडत माती होतो, मातीत राबतो विठ्ठल. भेगाडत माती होतो, मातीत राबतो विठ्ठल. मेघातून दाटून येतो, मेघातून दाटून येतो, अनवार बरसतो विठ्ठल. सृष्टीची किमया विठ्ठल, अन अंकुरतोही विठ्ठल. सृष्टीची किमया विठ्ठल, अन अंकुरतोही विठ्ठल. सोसून कळा सृजनाच्या, सोसून कळा सृजनाच्या, देठावर फुलतो विठ्ठल. व्याकुळ भुकेने होऊन रडवेला तान्हा विठ्ठल. व्याकुळ भुकेने होऊन रडवेला तान्हा विठ्ठल. आईच्या पदरामागे पांढरपून फुटतो विठ्ठल. उरल्या सुरल्या सत्वाचे निजदान मागतो विठ्ठल. उरल्या सुरल्या सत्वाचे निजदान मागतो विठ्ठल. खांद्यावर घेऊन झोळी दारात ठाकतो विठ्ठल. खांद्यावर घेऊन झोळी दारात ठाकतो विठ्ठल. शब्दात प्रवाही होतो, हृदयात उतरतो विठ्ठल. शब्दात प्रवाही होतो, हृदयात उतरतो विठ्ठल. इमान गवसता हृदयी डोळ्यातून झरतो विठ्ठल. इमान गवसता हृदयी डोळ्यातून झरतो विठ्ठल. मोहाचे बंधन तुटता देहात विलसतो विठ्ठल. मोहाचे बंधन तुटता देहात विलसतो विठ्ठल. आत्म्यास बिलगतो विठ्ठल. देहाचे कोडे सुटता आत्म्यास बिलगतो विठ्ठल. धन्यवाद. कवी केशव सूत म्हणतात,